अकोले तालुक्यातील आढावा परिसरात होत असलेल्या सततच्या पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाने तातडीने शेतपिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. अकोले तालुक्यातील समशेरपूर, सावरगाव पासून वरील सर्व भाग, बिताका, खिरविरे, कोकणवाडी आणि परिसरातील अकोले तालुक्यातील गावे, म्हाळुंगी आणि आढळा परिसरात पडत असलेल्या सततच्या पावसामुळे बेजार झाली आहेत. गेली 2 महिन्यांपासून आढळा परिसर पावसाने झोडपून काढला आहे. तरीही शेतकरी तग धरून होते, परंतु गेल्या 5-6 दिवसांपासून पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने समशेरपूर परिसराबरोबरच आदिवासी विभागात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. प्रचंड पावसामुळे शेतीचे बांध वाहून गेले आहेत. बांध फुटी बरोबरच उभी पिके वाहून गेल्याचे दिसून येत आहे. आदिवासी विभागात प्रामुख्याने असलेल्या भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचबरोबर समशेरपूर परिसरात सोयाबीन, टोमॅटो व इतर भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने पिकांची मुळे सडून चालली आहेत. यामुळे पिकं पिवळी पडल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर पावसामुळे पिकांवर औषध फवारणी करता न आल्याने पिकांवर अळी आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. यामुळे संपूर्ण पिके नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही सर्व परिस्थिती बघून समशेरपूर गटाच्या जिल्हा परिषद सदस्य सुषमा दराडे यांनी आदिवासी विभागात झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला आणि या सर्व नुकसानी संदर्भात तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. प्रशासनाने या सर्व गोष्टींची दखल घेऊन तातडीने पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करून दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो चीफ शांताराम दराडे. डायरेक्ट इडोर पाणी येणार अशी परिस्थिती आहे की तुम्हाला मी दाखवू शकतो. नुसतं पाणीच पाणी. मोठ्या प्रमाणात पाऊस चालू झाला आणि एक ढगफुटी जशी व्हावी तशा प्रकारचा पाऊस झाला आणि पाहता पाहता अगदी काही मिनिटातच एवढ्या पावसाचं प्रमाण वाढलं की शेतामध्ये पाणीच मावत नव्हतं. पूर्णपणे जे काही आज भात क्षेत्र दिसतंय त्या भात क्षेत्राच्या पूर्ण शेंड्यावरून पाणी वाहत होतं आणि पाणी वाहत असताना शेतात पाणीच मावत नव्हतं. हे तुम्ही समोर बघताय. इकडं हा तिकडच्या वाळाचं पाणी इकडं या बाजूला उलटून हे शाळेच्या पाठीमागून येऊन ह्या घरावरती पाणी गेलेले आणि ह्या घरावरती पाणी गेलेले आणि जेव्हा वरती पूर्णपणे भात क्षेत्राचे जेवढे बांध आहेत ते सगळे बांध फुटलेले. रात्री ते अंधार पडेपर्यंत तो पाऊस चालू होता आणि या पावसामध्ये जनावरांची पण खूप नुकसान झालेली आहे. भात क्षेत्राचे नुकसान झालेली आहे. बांध फुटलेले आहेत. शासनाला आमची एकच विनंती असेल की हा संपूर्ण आदिवासी पट्ट्यामध्ये हे शेतकरी आपली भात शेती करून आपली उपजीविका करतात आणि या ठिकाणी त्यांना भात शेती सोडून त्यांची उपजीविकेचं दुसरं कुठलंही साधन नाही आहे. कारण ह्या डोंगर दऱ्यामध्ये
भात सोडून दुसरं काही पिकत नाही. म्हणून शासनाला विनंती राहील की त्यांचे पूर्ण बांध फुटलेले त्यांना त्यांच्या बांधफुटीचं जे काही त्यांना मदत मिळावी आणि सरकारने त्याचे पंचनामे करून त्यांना पूर्णपणे त्याची मदत करून ते बांधण्यासाठी पूर्ण पैशाची उपलब्धता करून द्यावी. आणि त्याचा ज्या कोणाचा कायांचे विमा पण नसू शकतात, कारण संपूर्ण शेतकऱ्यांच्या नावे जे काही क्षेत्र आहे ते नाही, वहिवाटीप्रमाणे ते क्षेत्र आलेलं आहे आणि वहिवाटीप्रमाणे क्षेत्र आल्यामुळे ते वाहतूक जण मुलं पण करतात आणि वडिलांच्याच नावे शेती असे पण प्रकार इथं आहेत. तेव्हा शासनाला एकच विनंती राहील की याचा पूर्ण पंचनामा करून, आज कृषी अधिकारी उपस्थित आहेत, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित आहेत, संपूर्ण ग्रामस्थ उपस्थित आहेत, त्यांनी पूर्ण पाणी दौरा केलेला आहे आणि या पद्धतीनं सगळे असे नुकसान त्यांनी पाहिलेले आहे. म्हणून शासनाला एकच विनंती राहील की आम्हाला संपूर्ण त्यांनी पंचनामे केल्यानंतर मदत करावी आणि हे पूर्णपणे परत तयार करण्यासाठी खूप अशी मोठ्या मदतीची गरज लागणार आहे, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. आणि खाली धरणामध्ये ज्या मोटरी वाहून गेल्यात त्यांची पण मोटारींची लोकांचे नुकसान झालेले आहे, कारण त्यांना पाऊस अचानक आल्यामुळे त्या मोटारी बाहेर काढता पण आलेल्या नाही आहेत. पंडित उगले आज 7 ते 8 दिवसापासून सारखा पाऊस चालू होत आहे. माझ्या शेतातले नुकसान, ही फरशी होती, वालवड होती, या पुरा पावसाच्या पाण्यामुळे अति भयानक नुकसान झालेले आहे. मी इकून तिकून कर्ज काढून हे पीक पाणी व्यवस्थित केले आहे. इतर लोकांच्या फार नुकसान झाले. अख्खे पाण्याचे पाणी नदीच्या पुरावानी शेतातून पाणी वाहत आहे आणि इतर प्रशासनाने तातडीने याचे पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई जाहीर करावी. गेले 2 महिन्यापासून सततच्या पावसाने झालेल्या शेतकऱ्यांची नुकसानीची पंचनामे लवकरात लवकर व्हावा. कालपर्यंत आज असं झालं आहे, कालपर्यंत एवढा पाऊस पडला आहे पूर्ण एकही मालाची मुळं पूर्ण सडून गेलेली आहे. भात पिकाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. याचे पंचनामे लवकरात लवकर व्हावा व शासनाने शेतकऱ्यांना मदत द्यावी, नम्र विनंती.